आणि सोडायचे. सोडा, सोडून द्या असे. पुन्हा खेचा, ओढा तुमच्याकडे, ओढा तुमच्याकडे, चांगलं ओढा, सोडू नका. खेचून धरा असे 2 ते 3 सेकंद लावून धरा, सोडू नका. आता सोडा, सोडा, पुन्हा खेचा, खेचा, ओढा तुमच्याकडे, सोडा. हे व्यायाम करताना असं मला 25 वेळा हवं. 25 वेळा? हो. त्याच्यानंतर उभं राहून पण व्यायाम आहे, तर तेव्हा उभं राहून व्यायाम करताना पण मला हे 200 वेळा हवं. आलं लक्षात? किती? 200 200 टाइम्स. 1 2 3 4 ह्या स्पीड उभं. हो. कशाला पकडून केले तरी चालते. खिडकीच्या वरला, रेलिंगला, पलंगाला आधार घेऊन केले तरी चालते. नंतर टाचा अशा उंच करायच्या 200 वेळा. 200? हो. याच्यानंतर जेव्हा आपण ते रिकामे बसलेले, काही काम नाही करत, की टी व्ही बघताय किंवा जेवण झाले आराम करताय, त्या वेळेमध्ये पायाचा पंजा बसल्या बसल्या वरती खाली खाली करत राहायचा 500 वेळा. आलं लक्षात? याच्यानंतर पाय ताठ वर उचलायचा. उचल्यावरती पाय असा असा, एकच पाय उचला. व्हेरी गुड. एक, व्हेरी गुड. हे असं एका पायाचे 25 करायचे. एका पायाचे 25 झाल्यानंतर दुसऱ्या पायाचे 25 करायचे. यानंतर दोन्ही पाय सोबत एकत्र वर उचलायचे आणि खाली घ्यायचे. उचल्यावर खाली, उचल्यावर खाली. गुडघे ताठ ठेवून आणि एकमेकांना न चिटकवू, म्हणजे थोडं अंतर ठेवून. एवढं अंतर ठेवून पाय वर उचलून खाली घ्यायला. हे असं 10 वेळा करायचं. 10 वेळा. नंतर हे 10 वेळा झाल्यानंतर पाय असा गोल फिरवायला लावायचा. फिरवा गोल, पूर्ण हवे, चिटकवू नका. पाय लांब ठेवा. गुडघे ताठ ठेवा आणि गोल फिरवा. उलटा गोल फिरवा. रोज प्रॅक्टिस करून घ्यायची. हे पण 10 वेळा क्लॉकवाईज, 10 वेळा अँटी क्लॉकवाईज. गुडघे ताठ, गुडघे वाकवा. हा आणि मातीवर घसत घसत पाय सरळ करा. चला, दोन्ही गुडघे वाकवा, सोबत सरळ करा. पुन्हा वाकवा, पुन्हा सरळ करा. करा सरळ, करा सरळ. करा सरळ, लावा ताकद. शाबाश. हे असं 25 वेळा. आता पुन्हा गुडघे वाकवायचे, कंबर वर उचलायचे. कंबर वर उचलायचे. गुडघे वाकवा. बरोबर. उचला कंबर, उचला कंबर वरती. अजून अजून वर उचला. उचला वर. ओके, ठीक आहे. उचला वर. धरून ठेवा. नाही, खाली नका ठेवू. आपल्याला खाली ठेवायचंच नाही 10 पर्यंत. उचला वर. एवढं खाली घ्या, एवढं खाली घ्या. बस, पुन्हा वर उचला. 1, एवढं खाली घ्या. बस, पुन्हा वर उचला. 2, एवढं खाली, पुन्हा वर. उचला वर. 3, एवढं खाली. 4, पुन्हा वर घ्या. 5, एवढं खाली, पुन्हा वर. 6, वर घ्या. 7, वर घ्या. वर घ्या. 8, थोडं खाली, पुन्हा वर. 9, पुन्हा वर. 10. तर तसे हे 10 केले आहेत. असे 50 करायचे. 50 करायचे. 10 करणार कंबर खाली, 10 करणार कंबर खाली, असं 5. 8 दिवसांनी 25चे 2 सेट करायला लागायचं. 25 वाजतापर्यंत कंबर खाली ठेवायचं नाही. आणि त्याच्या 8 दिवसांनी एकदमात 50 करायचे. 50. आता हे करताना घाई नाही करायची. 1 2 3 4 असं पटकन करतो, असं नाही झालं. कंबर वर उचलायचं, 2 सेकंद लावून धरायचं. जास्तीत जास्त वर उचलून 1 इंच खाली घेऊन पुन्हा वर. पुन्हा 2 सेकंद लावून धरायचं. पुन्हा 1 इंच खाली घेऊन लगेच वर. पुन्हा 2 सेकंद लावून धरायचं. खाली टेकवायचंच नाही. खाली टेकवायचं. हो. हे असं हा स्पीड पाहिजे. ठीक आहे. एका कुशीवर झोपायचं आहे. आता हा पाय ताठ करा वरचा. तिथे पकडून ठेवा आणि बॉल उचलायचा. इकडे नाही आणायचा माझ्याकडे. 1 मिनिट. या शरीर
शरीराच्या लाईनीतच पाय. अरे कमरेला पट्टा लावलाय. हो. उचला पायावर, खाली घ्या. पुन्हा वर उचला, खाली घ्या. हे असं 25 वेळा करून घ्यायचं. व्यायाम करताना पट्टा काढून घ्यायचं. हे 25 वेळा, हे मला 35 वेळा. 35. आणि हे करताना आहे ना त्यांचा पाय असा पुढे वर जातो. म्हणजे मी आता झोपली आहे आणि असा पाय वर जातो. सरळ पाहिजे. हा, एक तर सरळ पाहिजे किंवा मागे गेलं चालेल. अच्छा. हा. आलं लक्षात. हा. आणि असं जर नसेल जमत तर असे तर करूनच घ्या 25-30. आणि त्याच्यानंतर उभं करून पण त्यांना सारखा पाय असा वर उचलायला. हे असं 50 वेळा दोन्ही पायांचं. हा पाय हे पण 50 वेळा. आलं लक्षात. हो. याच्यानंतर काका पायथा झोपायचं पोटावर. पोटावर पोटावर झोपा. तिकडे सारखं पडत 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 नाही पडणार, नाही पडणार. तो सारखं तिकडे आज जा, आज जा काका. अजून आज जा थोडंसं तिकडे. पलंगाच्या तिकडे भिंतीकडे सारखा. आता हात मागे घ्या, तो पण हात मागे घ्या. हा. आता पाय वर उचला फिरत. हा. 1 2 कंबर दुखतं राहायचं का. तर हा व्यायाम 50 वेळा करायचा. 50 वेळा. तर ते एका पायाचे 50 करून घ्यायचे. इथे भरपूर कळ लागायला हवी. मग दुसऱ्या पायाचे 50 करायचे. हा कमरेसाठी पण चांगला व्यायाम. ठीक आहे. एक पायाचे करून घ्यायचे पूर्ण, मग दुसऱ्या पायाचे. असं प्रत्येक ठिकाणी. फक्त गुडघे वाकून सोबत सरळ. तो व्यायाम सोबत. डोकं, खांदे, छाती वर उचला. उचला छातीवर. हात मागे घ्या. उचलावर छाती. हे असं छातीवर उचलायचे. हे असं वर उचला. उचलावर लाव जो. नाही होते. प्रॅक्टिस करायला. प्रॅक्टिस करून नसेलच होत तर उभं राहून त्यांना कशाला तरी पकडून फक्त मागे असं करायचं. ठीक आहे. एकदा ते जमायला लागलं की मग याची पण प्रॅक्टिस चालू ठेवायची. हो. तर नुसतं हे करून उपयोग नाही, याची पण प्रॅक्टिस करायची. हा, छातीवर उचला. डोकं वर तर उचला. काका हात मागे घ्या. डोकं वर उचला. उचला डोकं वर. हे का हाताला सोडा नाही. बिना हाताचं. हात मागे. हात ठेवायचे. फक्त छाती वर घ्या. वर घ्या मान. हे असं ठेवा. करा वरती. हे सोपं आहे. हे जपायला पाहिजे. जर नसेल जमत तर इथून प्रॅक्टिस सुरू करा. आधी फक्त डोकं वर उचलायला हवा. नंतर मग 10-15 दिवस डोकं वर उचललं गेलं त्यांना दाखवा तुम्ही स्वतः करून कसं जमतं. पण मग त्याच्यानंतर मग छाती डोकं वर उचलायला. यानंतर आणि हे जर नाही केलं तर कंबरेचं दुखणं थांबणार नाही. आणि हे केवढी ताकदच नाही तेव्हा तरी ते डोकं वर उचलते. म्हणजे हे स्नायू अजून कमजोर झालेले आहे. ते स्ट्रॉंग व्हायचे असतील तर छाती वर उचलते. तर रोज प्रॅक्टिस करून घ्या. 1-1.5 महिन्यात जमायलाच पाहिजे. यानंतर हात इथे, तो पण हा इकडच्या बाजूला असंच ठेवा. दोन्ही हातांवर भार घ्या. वर या. झोपा परत. हो. तर रोज पुशअप्स करायला लावायचे. असे जमले तरी सगळे गुडघे वाचा. ठीक आहे. पुन्हा वर या. हा, असंच थांबा. हलवू नका. आता पाय बल पुढे घ्या. ह्या पाय पुढे. आता एक पाय हवेमध्ये ताट करा. कोणता पण चालेल. दुसरा हात हवेमध्ये ताट करा. पुढे सरका थोडंसं. बस. एक पाय ताट करा आणि हा हात पण ताट करा. पाय ताट करा. तर रोज प्रॅक्टिस करायची. तर सुरुवातीला करणार की एक पाय ताट करायला लावायचा. 30 सेकंद होल्ड करायला लावायचा. 30 सेकंद. हो. 3-0. त्याच्यानंतर पाय खाली घेऊन दुसरा पाय वरती 30 सेकंद होल्ड. असं दोघं बाजूनी 3-3 वेळा करायचं.
आणि फक्त हात वरती एक वेळा करायला लावायचा. हात वरती. आलं लक्षात? मग हा 30 सेकंद होल्ड, मग हा खाली, मग दुसरा 30 सेकंद उभं राहून? hold. याच पोझिशन. हात वर घेतात असं. हे एक वेळा हाताचं पायाचे 3 वेळा करायचे. हां ठीक. आलं लक्षात? आणि मग हे जमायला लागलं की 15-20 दिवसांनी एक हात आणि दुसरा पाय हां दोघं एकाच वेळेस थांबायला लावायचं हवेमध्ये. हां. येते लक्षात? हम्म. आणि मग 30 सेकंद झाले की पाय खाली हात खाली, मग हा पाय वर आणि तो हात वर, तो पुन्हा 30 30 सेकंद सेकंद असं 3 वेळा दोघं बाजूने करून घ्यायचं. आलं लक्षात? हं? आता असंच थांबायचं का? आता पायाचे पंजे गादीला लावा आणि गुडघेवर उचला. दोन्ही गुडघे पायाने उचलायचा. हे खालीच राहणार. हे हे खालीच राहणार. हे वर उचला. हे उचला दोन्ही पायाच्या गुडघेवर. उभं नाही, हे इथेच ठेवा. हे नका हलव. दादा पंजे इथेच ठेवा. दोन्ही गुडघेवर उचला. दोन्ही गुडघे एकाच वेळेस वर उचला. हे गुडघे हे हे पंजे इथं ठेवा. त्याच्यावर उभं राहा. तर कसं आता उभं पायावर राहा. उभं राहा. उभं राहा. गुडघेवर उचला. उभं राहा. उभं राहा. हां असं व्हेरी गुड. असं. पुन्हा ह्या पोझिशन मध्ये 30 सेकंद थांबायचंय. 30 त्याला सेकंद. पर्वतासन म्हणतात. पर्वतासन. गुडघे ताठ ठेवायला लावायचे यांना. हां हो. आणि 30 सेकंद झाले की खाली झोपा. झोपून घ्या. आता यांचा प्रॉब्लेम आहे गुडघा बाकीलाच राहतो हां. चालताना सुद्धा. हो. तर त्यासाठी काय करायचं की पाय पलंगाच्या बाहेर घ्यायचा एक. एक पलंगाच्या बाहेर. आणि त्यांना गुडघा असा खाली दाबायचा. पाय इथून पंजातून खाली दाबायचा. आपण दाबायचं ना एक. आपण आपण दाबायचं. दाबायचं. तर मुली खुर्चीवर तुम्ही बसतात असं बसून पाय फक्त गुडघ्यातून खाली पूर्ण ताणून द्यायचं. इथे कळ लागते का? आणि इकडनं थोडं आत आपल्याकडे ओढायचं किंचित आणि इकडनं खाली खाली दाबायचं. दाबायचं. आणि ह्या पोझिशन मध्ये साधारणतः 45 सेकंद hold करायचं. 45 सेकंद. 45 सेकंद झाले की मग पाय सोडून द्यायचं. आलं लक्षात? असं 3 वेळा करायचं. उठून बसा. काय म्हणताय? तिकडून बी करायचं. हो तिकडनं पण करायचं. आता दोन पाय बाहेर घ्या पलंगाच्या. हा पाय पाय असा घ्या. हा जसा बसले तसा हा पण पाय बाहेर घ्या. आणि आता इथे पकडा. आता गुडघा ताट करा हवेमध्ये. बांबू सारखा ताट पाहिजे मला. तर घरी बेड कप विकत घेऊन टाका. 200-300 रुपयाला मिळतं. Amazonवर मिळते बेड कप. बेड कप. WEIGHT बेड CUFF कप. ठीक आहे. तर ते विकत मिळतं. ते घेतलं तरी चालेल. किंवा घरच्या घरी काय करा की 1 किलो वाळू घ्या. की प्लास्टिकच्या पिशवीत टाका. ती प्लास्टिकची पिशवी कापडी पिशवीत टाका. 1 ते 1.5 किलो वाळू. आणि ती पिशवी पायाला इथे बांधून द्या. पण फक्त एवढं कसं की रोज काठ घालणं मानणं एवढं अवघड होऊन जातं. बेडकप कसं असतो की व्याक्रोची पट्टी असते. वजन असते त्याला. व्याक्रोची पट्टी लावली की संपलं का. पुन्हा काढली की संपलं का. ते गुडघ्याला लावतात तेच. सोयीस्कर असतं. नाही इथे नाही लागत. ते इथे खाली लावतात. तर इथे वेट बांधायचं. पाय ताट करा. करा ताट. करा ताट. करा ताट. बरं करा. आता मी इकडनं प्रेशर दिलं. जसं मी प्रेशर दिलं तसं तो वजन प्रेशर आणि इकडनं त्यांनी ताट करत जायचा. बांबू सारखा मला गुडघा ताट पाहिजे. आणि ती पोझिशन मला 10 मिनिटं हवेत तसंच पाहिजे. 10 मिनिटं तसं. तर एखादा मग 10 मिनिटं पहिल्यांदा होणार नाही. झोका खेळू द्यायचा नाही. हे असं करतं. असं नाही करायचं. असं चालणार नाही. असं केलं तर ही वाटे घासली जाते. आलं लक्षात गुडघ्याची. तसं नाही करायचं पप्पा. ठीक आहे. तर काय करायचं की 1 मिनिट लावून धरायचं. सुरुवातीचे 8 दिवस 1 मिनिट लावून धरायचं. 1 मिनिट झाला की पाय खाली घ्यायचं. असं 10 वेळा. नंतर 8 दिवसांनी 2 मिनिटं लावून धरायचं. घड्याळाचा किंवा मोबाईलवर टाइमर स्टॉपवॉच काही पण ठेवा किंवा समोर घड्याळ ठेवतो. 2 मिनिटं लावून धरायचं. 2 मिनिटं झाले की पाय खाली घ्यायचे. असं 5 वेळा करायचं. त्याच्या 8 दिवसांनी 5 मिनिटं लावून धरायचं. असं 2 वेळा करायचं. आणि
त्याच्या 8 दिवसांनी एका दमा 10 मिनिटं. 10 मिनिटं. ठीक आहे. तर हळूहळू त्यावेळी जेव्हा सुरुवातीला 2-3 मिनिटं झाली की कळ लागायला लागते, मग 5-6 मिनिटं पोहोचतोपर्यंत त्रास होईल. ठीक आहे. हळूहळू 5-6 मिनिटं सोपे वाटायला लागतील, तेव्हा 8-9 मिनिटाला त्रास होतो, पण तरी पण लावून धरायचं. जेव्हा हे गुडघा असं लावून धरते ताट, तेव्हा जाऊन ते चालताना गुडघे ताट ठेवून चालणार. आलं लक्षात? हा. याच्यानंतर उभं राहायचं. शेवटचा व्यायाम बाहेर आहे, तुम्हाला आठवण करून द्यायचा. याच्यानंतर गुडघे ताट दाबा ते आतमध्ये असं. सारखं त्यांना गुडघ्याची वाटी आतमध्ये दाबायला लावायची. तुम्ही स्वतःची वाटी दाबा बरं. आलं लक्षात? ती वाटी दाबली की गुडघा पाय सरळ करतो. तर सारखं त्यांना प्रॅक्टिस मध्ये असं गुडघे ताट ठेवून चालायला. हा. तर असं मला हे 10 मिनिटं चाललं गेलं. याच्यामध्ये आपण मी काय करतो जनरली असं गुडघा वापरत चालतो. तर त्यांना गुडघ्याची वाटी आतमध्ये दाबून हे पूर्ण दाबून असंच चालू 10 मिनिटं गुडघा ताठच ठेवायचा. वाकवायचं. त्याच्यानंतर ह्या मांड्या ज्या आहेत ना ह्या कमजोर होतात म्हणून गुडघा वाकतो. तर मांड्या स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं की रोज सुरुवातीचे 10 दिवस खुर्चीत असं बसून असं उठायला लावायचं. बसा बाबा बसा. हात समोर उठा. हात समोर. हात समोरच ठेव. उठा. तसंच उठा. लावा ताकद. उठा. उठा. हात असं. ताट करा गुडघे. ताट करा गुडघे. गुडघे ताट करा. गुडघे ताट. दादा गुडघे ताट आतमध्ये घ्या. आतमध्ये. गुडघे सरळ करा. सरळ करा पाय. असं करा. असं त्यांच्याकडनं 10 वेळेस करून बसून घ्या. नंतर 10 दिवसांनी कमी उंचीचा स्टूल किंवा चौरंग किंवा बाथरूम मधला स्टूल असतो तो, त्याच्यावर बसून मग उठायचं. त्याच्यावर बसून असतं. कारण की जेवढे ते खाली जाते तेवढं वर यायला त्यांना ताकद जास्त लागते. तर हे 10 दिवस, त्याच्यानंतर तसं 10 दिवस, आणि त्याच्यानंतर पुढे पूर्ण उखड बसायचं टॉयलेटला बसतो तसं, आणि तिथून मग उठायला लागायचं. जोर बैठका करायला लागायच्या. तेव्हा जाऊन त्या मांड्या ज्या आहेत त्या बळकट होतील आणि मग गुडघा ताट ठेवायला मदत होईल. कारण की आपण काय करतोय उठताना बळ लावतोय उठायला, म्हणजे पुढे ताट करायला, आणि तेव्हा गुडघे ताट करणारे स्नायू ते बळकट होतील आणि मग ते चालताना ताट होऊन चालतील. आलं लक्षात? तर हे अशा पद्धतीने व्यायाम करायचा. नंतर त्याच्यानंतर कदम ताल करायला लावायचे. तर कदम ताल कसे करतात? लेफ्ट राईट लेफ्ट राईट राईट असा वर खाली. आलं लक्षात? त्याच्यानंतर बॅलन्स येण्यासाठीचे 2 व्यायाम होते. काय करायचं की एका पायावर त्यांना असं उभं राहून स्थिर थांबायला लावायचं. पहिल्या दिवशी स्थिर थांबणार नाही होणार, तर घरी खिडकीच्या रॉडला पकडून दोन्ही हाताने पकडून एका पायावर असं उभं राहायचं. त्याच्या 10 दिवसांनी फक्त बोट एका हाताने पकडून उभं राहायचं. त्याच्या 10 दिवसांनी फक्त बोटं ही 4 बोटं त्या खिडकीच्या रॉडमध्ये अडकवायची अशी आणि असं उभं राहायचं. मग 3 बोटं अडकवायची, मग 2 बोटं अडकवायची, मग 10 दिवसांनी कमी कमी एक बोट करत जायचं, आणि मग 1 बोट अडकवायचं शेवटी 1.5 महिन्यानंतर, आणि मग नंतर 1 पण बोट अडकवता असं उभं राहायला लागायचं. आणि हे जमायला लागलं एका पायावर उभं राहणं, तर डोळे बंद करून पण बॅलन्स सांभाळता. आलं लक्षात? तर हे दोन्ही पायांसाठी 20-20 वेळा करून घ्या. आलं लक्षात? तर सुरुवातीला जेव्हा हे गुडघे ताट नाही होते तोपर्यंत दोन्ही हात राहतील, मग एक हात राहील तोपर्यंत गुडघे बऱ्यापैकी ताट करायला लागते. प्रॅक्टिस करतात. दोघं व्यायामांची एक प्रॅक्टिस केली की फरक पडेल. याच्यानंतर काय करायचं की फरचीवर मधोमध पाय ठेवायचा. अगदी तास सुद्धा मधोमध त्या रेषेच्या जायला पाहिजे, फरचीच्या रेषेच्या. दुसरा पाय पण मधोमध ठेवायचा. असं समोर बघायचं, कंबर आत घ्यायचं, आणि असं त्यांना बॅलन्स सांभाळायचं. ठीक आहे. याच्यासोबत ॲमेझॉन वगैरे बॅलन्स बोर्ड पण मिळतो 1000 रुपयापर्यंत. बॅलन्स बोर्ड का? बॅलन्स बोर्ड तो घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. हे 2 वेळा चालू ठेवायचे. उभं राहा मला एकदा.
उभं राहा. दोन्ही पायाशी चिटकवा माझ्यासारखे. चिटकवा पूर्ण. हे बघा बोटं पण चिटकवली मी. बोटं पण चिटकवा. समोर बघा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. पाय चिटकवून ठेवा. पाय चिटकलेले नाहीये. हा. डोळे बंद करा. डोळे बंदच ठेवा. अजिबात उघडायचे नाही. पाय सरकवू नका. चिटकवून ठेवा पाय. पाय चिटकवा. असे. आता हलवू नका पाय. डोळे बंद. तरी पण बॅलन्स हा थोडासा जातोय. तो रोज प्रॅक्टिस करून घ्यायची. दोन्ही पाय असे एकत्र करायचे 5 मिनिटं टायमर लावून. डोळे बंद करून असं स्थिर उभं राहायचं. आणि हे पाय अजिबात सरकायला नको असं त्यांना सांगायचं. इकडे तिकडे झाले की संपलं. ठीक आहे. एका पायावर हा पुढे सरका. एका पायावर लंगडी घालून उभे राहा. अशी अशी. हे असं फक्त असं. खाली नका घेऊ पाय. हात बाजूला करा. लंगडी घाला. लंगडी घाला दादा. लंगडी असं. शाळेमध्ये लंगडी घालायचं. फक्त हा पाय ना गुडघ्यात असं करा फक्त. तसंच थांबा. व्हेरी गुड. ठीक आहे. रोज प्रॅक्टिस करून घ्या. हळूहळू मग सुधारणा होईल. हा. याच्यानंतर चाला बरं एकदा. असेच चालतायत ना. हा असे कधी कधी असे चालतात. दोन्ही हात तिथं लावून हात लावायला लागतात. तर घरी काय करायचं आहे. बसून नाही. आता उभंच नाही बसून आपल्याला काय करायचं. ठीक. तर घरी काय करा की त्यांना पाय उचलून टाकत 20 मिनिटं चालायला. पाय उचलून असं. हा. तर पहिले 10 मिनिटाचा व्यायाम. सरळ गुडघे ताठ ठेवून चालायचा. हा दुसरा व्यायाम. आणि तिसरा व्यायाम पाय लांब टाकत चालायचा. ठीक आहे. तर हा पण 20 मिनिटं. तर साधारणतः 20 आणि 20 40 आणि हे 10 50 मिनिटं तर चालायचेच व्यायाम. आणि लक्षात. तर सगळे हे जे झोपून व्यायाम आहे हे सकाळी करून घ्या. बाकीचे जे व्यायाम आहेत चालण्याचे संध्याकाळी करून घ्या. म्हणजे 1 तास चालणं आहे तर ते संध्याकाळी म्हणजे. आणि सकाळी झोपून किंवा उभं राहून जे आहेत उर्वशा काढणं ते करा. सकाळी 1-1.5 तास. संध्याकाळी 1 तास. असे व्यायाम चालू ठेवायचे. आलं लक्षात. हा. याच्यानंतर ओमचा उच्चार दीर्घ करायला हवा. तर ऑनलाईन तुम्ही इथे गेलात युट्यूबवर. तर तिथे तुम्हाला ओम असं टाकलं. मी सर्च इंजिनमध्ये काय टाकायचं ते सांगतो. किंवा नुसतं ओम 108. आणि त्यांना मोठ्याने दीर्घ म्हणायला लावायचं. असं नाही की ओम 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 असं नाही चाललं. असं. तेव्हा त्या गळ्यामध्ये तुमची कंपनं सुरू होतील. दुसरी गोष्ट त्यांच्या बोलण्यामध्ये सुधारणा दिसेल. 20-21 दिवस रेग्युलरली ते करून घ्या. अर्धा तास लागतो फक्त. आलं लक्षात. हा. नंतर दुसरी गोष्ट न्यूजपेपर किंवा एखादं पुस्तक घरात जे असेल पुस्तक ते किंवा रोजचे वर्तमानपत्र मोठ्याने वाचायला. तर जेव्हा ते मोठ्याने वाचतील तेव्हा जाऊन त्यांचे व्होकल कॉर्ड स्ट्रॉंग होतील आणि पुन्हा ते होतील. समोरच्याला ऐकायला येईल असं मोठ्याने वाचायला. थोडंसं दीर्घ 20 मिनिटं ती प्रॅक्टिस करावी लागेल. आलं लक्षात. ते खेळ अर्धा तास 1-1.5 तास त्याच्यात आलं लक्षात. ठीक आहे. हे व्यायाम करून घ्या. आता आपण बाहेर जाणार आहे. हाफ स्ट्रेच तुम्हाला शिकवून देते. तो घरी चालू ठेवा. अपार्ट फ्रॉम दिस त्यांना जे चक्कर येत आहे चक्कर लवकर निघून जातात. ठीक आहे. पण तरी पण महिनाभर तुम्ही हे व्यायाम करा. तर बेसिकली करायचं काय आहे की नाक आपलं डोळे न आपलं मान न हलवता फक्त डोळ्यांनी उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे असं 25 वेळा पाहायचं. वरती खाली वरती. जेवढं वर 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 बघता येईल तेवढं. ठीक आहे. जेवढं उजवीकडे बघता येईल तेवढं मागे मागे हळूहळू डावीकडे मागे. उजवीकडे डावीकडे 25 वेळा. वरती 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 खाली खाली खाली. हे पण 25.
नंतर इकडे ह्या कोपऱ्यात नैऋत्य आग्नेय वायव्य ईशान्य त्या दिशांमध्ये असं, ठीक आहे. नंतर हे असं. हे व्यायाम सगळे दिलेले नाही येतात प्रत्येकावर, ठीक आहे. तर हे सगळ्या दिशांना 25-25 वेळा करून घ्यायचं. नंतर त्यांना सांगायचं वरती बघा, उजवीकडे बघा, खाली बघा, डावीकडे बघा, वरती. नंतर म्हणायचं वरती बघा, डावीकडे बघा, खाली बघा, उजवीकडे बघा, वरती. तर क्लॉकवाईज 25 वेळा, अँटी क्लॉकवाईज 25 वेळा. लक्षात, इथे तेवढे व्यायाम नाहीये. नंतर मान खाली वर, उजवीकडे, डावीकडे. हे पण 25 वेळा, हे पण 25 वेळा. कांदे रोल करायचा, उलटे रोल करायचे, इकडे फिरायला लावायचं, इकडे फिरायला लावायचं. हे पण 10 वेळा 15 वेळा करून घ्यायचं. आणि लक्षात, हे एवढे सगळे व्यायाम आहेत. व्यायाम भरपूर होते, फोकल कॉर्ड्ससाठी पण यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. एवढे सगळे व्यायाम चालू ठेवा. लास्ट व्यायाम तुमच्या लक्षात राहून जाईल, तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तरी चालेल. हां, अच्छा. आणि सरांनी काहीतरी ते हे दिलेलं आहे इन्स्ट्रुमेंट, ते कसं वापरायचं काही नाही, हवा फुकवायचं असं काही तर सांगा. स्पायरोमीटर ना? हां. तुम्ही आणलंय का? नाही. आणि दिलं आहे ना सर, बरोबर खाली बरं, तरी ठीक आहे. तुम्हाला सांगते, तर स्पायरोमीटर जे असतं ना, तर 3 बॉल असतात त्याच्यावर तुम्ही घेणार तेव्हा, आणि ते स्टँडिंगमध्ये ठेवलं, कारण की त्याला खाली स्टँड असतो प्लास्टिकचा, त्याच्यावर ठेवलं आणि ते एक पाईप असतो, तो पाईपातून तो तोंडात पकडायचा. तर तो स्टँड तुम्ही पकडून ठेवा हातामध्ये, बिकॉज तो एवढा जड नाहीये की तो सांभाळून ठेवायची स्वतःची स्टेबिलिटी. तुम्हाला हातामध्ये पकडून ठेवावा लागेल किंवा त्यांना तो पाईप तोंडात पकडायचा, आणि जेव्हा तो स्टँड खाली आहे ना, तर तेव्हा हवा आत ओढायची तोंडाने. आणि असं तुम्ही प्रॅक्टिस 10-15 मिनिटं करा. नंतर तो उलटा करायचा, स्टँड वरती आणि बॉल सगळे खाली येते, आणि मग तेव्हा हवा फुकायची. असं 10 मिनिटं. सरळ असतो तेव्हा मध्ये घ्यायची आणि उलटा करून बाहेर. तर तुम्हाला तो मिळून जाईल. तरी अडचण एकदा प्रॅक्टिस करून बघा. इथे तर अडचण आली तर इथे सिस्टर लोक आहेत, ते सिस्टर लोक पण तुम्हाला एक्सप्लेन करून देतील. आणि लक्षात चालेल. आता बाहेर जाऊया, शेवटचा व्यायाम चल. सगळं सामान तुमचं सोबत ठेवा, कारण की तुम्ही तिथूनच एक्झिट करणार. बेल्ट पण, बेल्ट ना, बेल्ट. चल चल बॅग घेऊन येतो. नाही हो, दोन्ही पायाचे जे पंजे आहेत ना, ते अर्धे पाय असं आहे, अर्धा, आणि फक्त थोडासा पाय पुढे त्याच्यावर आहे पायरीला. दोन्ही हाताने इथे पकडायचं, बघून घ्या. हे टाच करायचे, आणि हे टाच आहे ना, हे टाच खाली ठेवायचे. आलं लक्षात? पोटरीला कर आला. चढावरती हे सोडा, ते सोडून त्याला पकडा, त्याला हाताने पकडा. पुढे नका सरकू, मागे सरका. अर्धा पाय पायरीच्या बाहेर घ्या. घ्या पाय बाहेर, घ्या पाय बाहेर, बाहेर पाय घ्या बाबा. असं पाय ठेवा. तो पण घ्या. गुडघा ताट करा, गुडघा ताट करा, आणि टाच खाली दाबा, टाच खाली सोडा, पायरीच्या खाली सोडा टाच. घोटीला कल लागते का? उठून या खाली, या खाली. पाय बाहेर, एका हाताने पकडा, ते सोडून सोडा टाच खाली.
पोटरीला कळ लागते का बघा. तर ही कळ सहन करायची, गुडघे ताट ठेवायचे, कंबर आत घ्यायचं, समोर बघायचं. तर काय होतं आहे की जेव्हा ते गुडघे वाकावून ठेवतायत ना, तर त्यांची पोटरी जी आहे ना, तर ती छोटी छोटी होत चालली. पोटरी जे आहेत, पोटरीच्या समोर छोटे छोटे होत जातात, अशा आकृतीच्या होतात. आता जेव्हा ते हा व्यायाम करते तेव्हा ती पोटरी ताणली जाते आणि मग गुडघा हा रिलीज व्हायला पण मदत होते. ठीक आहे. नाही, असं फक्त 30 सेकंद ते 45 सेकंद, 1 मिनिटाच्या खाली, आणि मग सोडून द्यायचं. उंच नाही करायचं नाही. आणि त्यांनी मी तिकडे उंच करायचं त्याचा सांगितला, तो पण व्यायाम नका, त्याच्याने अजून एक छोटा होत जातं. ठीक, उंच वाला नाही करत. आणि आता